नमस्कार, मी सुधा म्हात्रे, वागळे एस्टेट, ठाणे इथे मी राहते. साहित्य जागर व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या अंधत्वाची बेडी तोडताना या ऑडिओ निबंध स्पर्धेसाठी मी रेकॉर्डिंग करीत आहे. संजीवन असते नाशामधुनी, हीच जगाची रीत. अंधाराची खंत तू कशाला करशी रे, गा प्रकाशगीत. माझा जन्म अलिबाग येथे कोपरोली या गावी आजोबांच्या घरी झाला. जन्माला आल्यानंतर काहीच वेळात मला अंधत्व आलं आणि माझ्या अंधारमय जीवनाची सुरुवात सुरू झाली. पुढे 3-4 वर्षांची असताना आमच्या घरात पूजेसाठी बरेच पाट खाली काढले गेले होते. त्यातले 5-6 पाट मी एकावर एक ठेवले आणि त्याच्यावर बसून गाडी म्हणून ते पाट सरकवायला सुरुवात केली. ते सगळे पाट खाली पडले आणि त्याच्याबरोबर मीही खाली पडले आणि त्यात माझ्या उजव्या हाताची 3-4 बोटं त्या पाटाखाली चिरडली. त्यातलं एक बोट खूप काळं झाल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. तिथे माझ्या बोटावरती एक डॉक्टर उपचार करत असताना दुसरे एक डॉक्टर आले आणि जोरात ओरडले, ये साली भेंचोत अंधी को रखते हो क्यों, इंजेक्शन देके मार डालो. जर तसं झालं असतं तर हा निबंध लिहिण्यासाठी आज मी या जगात नसले असते. पुढे लहान डोळस मुलांमध्ये मी मिसळायचा प्रयत्न करायला लागले, पण सुरुवातीला ती मुलं मला घेत नसायची. नंतर मग माझी छोटी बहीणसुद्धा खेळायला यायला लागली. मग त्याच्यामुळे मला ती मुलं खेळायला घ्यायला लागली. मग त्यांच्यामध्ये मी लंगडी पाणी, पकडापकडी, लपाछपी, भातुकली, डॉक्टर असे खेळ खेळायला लागले. नंतर मी भवरा फिरवायला शिकले, पतंग उडवायला शिकले, अगदी विटी दांडूसुद्धा खेळले. नंतर दादर इथल्या कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत मी शिक्षणासाठी दाखल झाले. तिथे 2रीत असताना शाळेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी मला बालनृत्यामध्ये घेतलं गेलं. त्यावर्षी ते बालनृत्य खूप सुंदर झालं. नंतर पुढे दरवर्षी मी कधी कोळी नृत्यामध्ये, कधी गरबा नृत्यामध्ये असे वेगवेगळ्या नृत्यामध्ये भाग घ्यायला लागले. 4वी-5वीत मी असताना षण्मुखानंद हॉलमध्ये राज्यस्तरीय असा एक मोठा कार्यक्रम होणार होता आणि त्यात आमच्या शाळेतून 3-4 नृत्य केली जाणार होती. त्यातल्या भांगडा नृत्यासाठी माझी निवड केली गेली. या भांगडा नृत्यामध्ये नृत्य करता करता खाली बसून एका मुलीला उचलायचं होतं आणि गोल फिरवायचं होतं आणि तो मनोरा करायचा होता. तर ती सगळी हालचाली आमच्या व्यवस्थित व्हायला लागल्या. आमचं नृत्य खूप छान बसलं आणि षण्मुखानंद हॉलमध्ये आमचं हे नृत्य सर्वोत्तम झालं आणि त्याचमुळे पुढे 2 वर्षांनी हे भांगडा नृत्य आम्हाला राजभवनच्या हॉलच्या स्टेजवरती करायला मिळालं. त्यावेळेस सादिक अली राज्यपाल होते, जे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अशा रीतीने नृत्य क्षेत्रामध्ये अंधत्वाची बेडी तोडण्याचं छोटंसं यश मला मिळालं, छोटासा आनंद मला मिळाला. आमच्या शाळेत अभिनयही शिकवला जायचा. मी 9वीत असताना शाळेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त चक्र ही एकांकिका बसवली गेली होती. त्यात मला द्रौपदीची भूमिका मिळाली होती. माझी ती द्रौपदीची भूमिका खूप छान झाली, त्यामुळे त्या वर्षीचं अभिनयाचं पहिलं बक्षीस मला मिळालं आणि मला खूप आनंद झाला. सगळ्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यावेळेस मला असं वाटलं की व्यावसायिक रंगभूमीवरती मला कधी काम करायला मिळेल का, पण माझ्यासाठी एवढी मेहनत कोण घेणार असा विचार करून मी शांत झाले. मग शालेय शिक्षण संपल्यानंतर 7-8 वर्षानंतर सेहजानंद कर्ण नावाच्या गृहस्थांनी अंध कलाकारांना घेऊन आधे अधुरे हे हिंदी नाटक दिग्दर्शित केलं. तिथे जाण्यासाठी मला
परवानगी मिळत नव्हती, कारण ते त्याची रिहर्सल सुनसान जागेमध्ये होती. त्यामुळे पण मी माझ्या घरच्या माणसांना समजावलं आणि मी तिथे रिहर्सलसाठी गेले. मला बिन्नीची भूमिका मिळाली. माझी भूमिका छान व्हायला लागली आणि छबिलदास बॉईज हायस्कूलच्या नाट्यगृहामध्ये ह्या नाटकाचे काही प्रयोग झाले आणि टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, नवभारत टाइम्स, महानगर अशा वर्तमानपत्रांमधून माझं नाव फोटोसकट झळकलं. नंतर 8-9 वर्षांनी स्वागत थोरात नावाचे देवदूत आमच्या क्षेत्रामध्ये आले आणि त्यांनी पु ल देशपांडे लिखित 3 पैशाचा तमाशा हे नाटक अंध कलाकारांना घेऊन दिग्दर्शित केलं. त्याची रिहर्सल सुरू झाली तेव्हा मी काही लोकांना विचारलं की मी आले तर काही रोल वगैरे मिळेल काय मला. तर त्या लोकांनी मुद्दामून मला सांगितलं की तिथे वेश्याचा रोलच फक्त बाकी आहे, बाकी काही काम नाही, त्याच्यामुळे तू काही येऊ नकोस. पण एके दिवशी माझ्या डोक्यात सणक भरली आणि मी कमला मेहता शाळेत जाऊन स्वागत सरांना भेटले. स्वागत सरांनी तर मला लालनची भूमिका दिली. ती भूमिका वाचून मला ती खूप आवडली आणि मग स्वागत सरांनी आणि त्यांचे सहकारी विजयकांत गायकवाड सरांनी, भारतीताई अटलेकरांनी या भूमिकेची उत्तम तयारी माझ्याकडनं करून घेतली आणि माझी ती भूमिका खूप छान व्हायला लागली. मग मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहामध्ये, चेंबूरच्या नाट्यगृहामध्ये, यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये, दामोदर हॉलमध्ये, विरारच्या नाट्यगृहामध्ये, काही पुणा नाशिकमधल्या नाट्यगृहांमध्ये या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि माझी लालनची भूमिका गाजली आणि माझं लहानपणीचं व्यावसायिक रंगभूमीवरती काम करण्याचं लहानसं स्वप्न पूर्ण झालं. मी 5वीत असल्यापासून कविता लिहित होते. माझे कवितांचे बरेच कार्यक्रम व्हायचे. मला खूप कार्यक्रमांमधनं कविता म्हणायला मिळायच्या, कौतुक व्हायचं. अनेक काव्य संमेलनांमधनं मला कविता म्हणायला मिळत होत्या आणि तितिक्षा, प्रियमवदा या मासिकांमधून, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवा काळ, मुंबई सकाळ या वर्तमानपत्रांमधून माझ्या कविता छापून येत होत्या आणि माझ्या कवितांवरती लिहिलंही जात होतं. नंतर आकाशवाणीवरती, दूरदर्शनवरती सुद्धा मला कवितांचे कार्यक्रम करायला मिळाले. या प्रवासामध्ये काही खूप चांगली माणसं मला भेटली, काही लबाड लोकही भेटले, काही छोटी मोठी संकटही आली, पण त्यातून मार्ग काढत मी माझा हा प्रवास चालूच ठेवला. पुढे जाऊन मी माझ्या कवितेतून कधी अश्रूंशी हितगुज करत होते, कधी गांधारीच्या धृतराष्ट्राला प्रश्न विचारत होते, तर कधी या जगण्या मरण्याखेरीज तिसरे असेल का काही असा प्रश्न ईश्वराला विचारत होते. वारा मिश्किल हसत बोले हळूच कानात, आहे तुझे प्रेमगीत आभाळाच्या हृदयात. असं हसत हसत ईश्वर सुद्धा मला उत्तर देत होता माझ्याच कवितेतून. पुढे 2000 साली कमला मेहता शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त आमच्या अंध विद्यार्थिनींचा काळोखातील कवडसे हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह निरंजन उजगरे यांनी प्रकाशित केला. त्यात सगळ्यात जास्त कविता माझ्याच होत्या. नंतर 2001 साली इंदोर येथे झालेलं 74वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील उगवतीचे रंग या नवोदित कवींसाठीच्या काव्य संमेलनासाठी मला आमंत्रित केलं गेलं. या काव्य संमेलनासाठी 900 लोकांच्या कविता आल्या होत्या. त्यातनं 15 लोक निवडले होते. त्यातले 14 लोक डोळस होते आणि मी फक्त एकटी अंध होते. या कार्यक्रमाची सुरुवात माझ्याच कवितांनी झाली आणि ह्या साहित्य संमेलनामध्येच माझी प्रश्न म्हणजेच गांधारीच्या धृतराष्ट्रा मी प्रश्न तुला रे विचारते ही कविता शाश्वत कवितांमध्ये समाविष्ट झाली आणि जवळजवळ 90% वर्तमानपत्रांमधून, मासिकांमधून माझ्या नावाचा उल्लेख, माझ्या कवितांचं कौतुक झालं. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आमंत्रित कवींमध्ये बोलावली गेलेली पहिली अंध कवयित्री हा मान मला मिळाला आणि माझ्या नावाची नोंद झाली. पुढे अखिल भारतीय पोएटेस्ट कॉन्फरन्सलाही मला जायला मिळालं आणि
तिथेही मला अवॉर्ड्स मिळाली. अशा रीतीने नृत्य क्षेत्र, अभिनय क्षेत्र आणि साहित्य क्षेत्र यात अंधत्वाची बेडी तोडण्याचं छोटंसं यश का होईना मला मिळालं आणि तो आनंद मी मनापासून घेतला. शेवटी मी एवढंच सांगेन, फुलव निराळे तुझ्या मुठीतून तूच तुझे संचित, अंधाराची खंत तू कशाला करशी रे, गा प्रकाश गीत, गा प्रकाश गीत, गा प्रकाश गीत.